गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा 50% द्राक्षांची निर्यात होण्यासाठी जी नोंदणी केली जाते तर ती कमी प्रमाणात झाल्याची आकडेवारी ही समोर आलेली आहेत। त्याच्यामुळे कुठंतरी विदेशामध्ये खवय्यांना द्राक्ष जे तर ते कमी प्रमाणात आता खायला मिळणार आहेत। त्याचं कारण असं आहे की सततचा कोसळणारा 6 महिने पाऊस त्याच्यामुळे 70%हून अधिक नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागा ज्या आहेत तर त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी जे तर ते आपल्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवत द्राक्ष शेती जी तर ती भुईसपाट केली आणि त्याच्यामुळे जर बघितलं तर गेल्या वर्षी साधारण 42,000 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी जे तर ते आपले निर्यातक्षम द्राक्ष जे तर ते विदेशात पाठवण्यासाठी द्राक्षांची नोंदणी केलेली होती। मात्र यंदा आज 11 डिसेंबर असून आत्तापर्यंत जर बघितलं तर 7,500 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी जी तर ती विदेशामध्ये द्राक्षे पाठवण्यासाठी नोंदणी केलेली आहेत। आणि जर बघितलं तर 15 फेब्रुवारीपर्यंत उशिरा नोंदणी म्हणजे लेट फी भरत नोंदणी ही तोपर्यंत सुरू राहते। मात्र यावेळेस मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचं जे तर ते नुकसान झाल्यामुळे कुठंतरी आता विदेशामध्ये द्राक्ष जे तर त्याची निर्यात घटणार आहेत। ही जी महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघटनेने दिलेल्या आकडेवारीतून ही बाब आता समोर आली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।